पडलो हे काय पुढं आलो आज थोडी जास्तच झाली त्या आईला रस्ता येऊन जाणार पुढं जायचं आईला लयच ओके झालं वाटतं एवढी पेलो चंपीच्या टेन्शनमुळं पेलोय मी चंपीच्या टेन्शनमुळं तिला समजत नाही का चंपीच्या आईला ठोकीतो धरून मी घरी जाणार असा बडवितो मग तिचा बाप काय करतो ते पाहतो मी हा तिला काय चंपीला दाखवतोच ना मग चंपे ए चंपे हे कुठून आलं म्हणजे वाचकाडात लावू का काय झालं? अशी काय फुकणी विकणी घेऊ महाकडं अहो मी चूल फुकीत होते. तू ताट केलंय का तिला जेवणाचा काय अगं तुला ताट करायला लावलं इकडं बघा बरं तुम्ही असे उभे राहा बरं. कुठं तुला कळत का हे बाई तुम्ही दारू पिऊन आले काय? मग काय करायचं का म्हणजे तुम्ही दारू पिऊन येते आणि मला शहाणपणा शिकू राहिले. भास्करात टाकली का अशी काय झालं? दारू पिऊन आले नाही आले कोणी पैसे दिले मला प्यायला मी कमी प्याईल मग तुम्ही पैसे कमी म्हणजे तुम्ही काही करशाल का? म्हणजे बाबा मला हे असं सगळं सही होत नाही तुम्हाला चांगलं माहिती तरी पण तुम्ही तेच नाटक चालवले. बोट बीट खाली कर ए बाई थांबा मी नाही काम करते माझ्या बापाला फोन करून बोलून घेते. तुला आता दिवसेंदिवस वाढतच चाललंय. तू तर बापाला बोल त्याला इथं कापून तुला सुद्धा फाडून टाकील मला हा का बरं? मग तू तर बापाय धमकी देते का मला माझ्या बापाची धमकी देते म्हणजे काय? मग आता बांधले काय बांधले नाही मी माझ्या बापाला बोलवलं तू मग चांगली चिरून तू टाकलं. काट कर घाल छान पण नको दाखवू. या बा तुम्ही तुम्ही तुला धक्के ना तुला ना टाकील का दाले या बा मी तुम्हाला आधीच सांगते तू तुम्ही घरात वळ. मारायचं नाही बिलकुल. का बर तो डोक्यात टाकू का फुकणी थांबा मी माझ्या पप्पाला फोन करून बोलून घेते लगेच. तू चाल बनव चाल बनून राहिले मग जरा गम मारलं होतं का? तुम्ही मारायचं नाही बिलकुल मी आधीच सांगते तुम्हाला. नाही तर काय मारत नाही तुला मी कवा पप्पाला सांगितलं बोलली ना तुला ताट करायला लावलं ना मी गावाचा मग करते ना थोडं थांबले होते का तुमचं मग? एवढ्या दिवसापासून सहन करत आले म्हणजे मग तुम्ही सण कसं आहे बघा उपकार केला होता तुम्ही सारखं सारखं मारता काय मला? माझं काय मग? चुकलंय? तू उपकार केला का मी तुमच्या संग लग्न केलं ही मी चूक केली का? तुला लय झालंय तू आता काय म्हणता बापा धमकी देऊन राहिली गावाची ना मला बापाची हा? धमकी देते म्हणजे तुम्ही मारताय सारखे 8 मग का बाप? दिवसापासून तेच चालू आहे का बाप तुमचं. काय ओ तुम्ही मला सारखं मारताय मी आधीच सांगते मी अशीच जाईन आणि निघून कुठं जाशील माझ्या बापाच्या घरी निघून जाईन मी. तू का बरं जाशील का बरं जाशील म्हणजे मला काय? सोडून तुम्ही मारताय मला सारखे दमदाटी करताय 8 दिवसापासून. आणि माझ्यात काय कमी काय कमी म्हणजे मी तुमचा मार खाण्यासाठी लग्न केलं का तुमच्याशी? नवरे 2 चापटी नाही खाऊ शकत तू 2 चापटी म्हणजे तुम्ही मला एकदाच गारू इथं मारून टाका गाडून टाका तुम्ही मला इथं. चपटे पेलं मी दारू मला नाही आवडत ते दारू बिरू पिलेलं. आता नाही प्याणार मला बिलकुल चालत नाही या सगळ्या गोष्टी बरं का मी आधीच सांगते. अगं, नाही प्याणार या 8 दिवसापासून हेच ऐकते मी तुमचं. नाही पेणार माझं नशीब गेलं खड्ड्यामध्ये. मला आहे ना काहीच कळत नाही आता मी काय करू करच ना. मला लई चिडचिड होते. द्या बरं तुमचा मोबाईल तू द्या. काहीच नको तुम्हाला ताटकर जेवायचं हा मी देते तुम्हाला जेवायला वाढून एकदाच घ्या तुम्ही पण मी जाणार म्हणजे जाणार. ताटकर लवकर जाईल हा करते तुम्ही हा. आता जा बाहेर बसा ना आणते जेवायला. बाहेर का भिकारी का बाहेर बसायला घर मावालं सारं मावालं तुला आणलंय माघारी तू केलंय बळत लग्न मा संग हा आणि तुला ताट करायला तुम्हाला बाहेर किती हा तो कानपाड फोडू का अजून तू परत आहे ना तर बापाला फोन लाव तर कोणाला फोन लाव या बा मी तुम्हाला आधीच सांगते मी लई परेशान झालेली तुमच्यापासून. मला हे सगळं नाही आवडत. मी खरंच बोलवल पप्पाला. तू कवा ताट करायला लावलं तू मला जाऊन आता ताट करीना आता तर देणारच नाही मी ताट. का बरं नाही जाणार आता आहे ना मी नाही देणार म्हणजे नाही ताट देणार. टाकील का मग या बा तुम्ही मारायचं नाही मला आधी. म्हणजे मी ना जर चिडले ना तुमच्या असे गच्ची धरून मारेल मी तुम्हाला. तुम्हाला मारायला लागली किती दिवस सहन करणार मी तुमचा? मग किती दिवस म्हणजे तुला सहन करायला लागणार आहे तू आली माघारी मला नाही माहिती माझा तो तुम्ही काय? मोबाईल काय नाही हे फोन बिन काय काय जा तू तुम्ही. कुठे घालली आता मला जायचं कुठं जायचं तिकडे मी माझं बघल. तू फोन बिन इकडे आणती का तुम्ही शांत बसा आता. मला काय करायचं ते मी बघल. गपची बसायचं आता बिलकुल ओरडायचं नाही. मी ना
मी माझ्या बापाला फोन करते मग तुम्हाला सांगते आता काय अरे काय झालं चंपा काय तुम्हाला झालं सांग नाही? तुम्ही ना प्रत्येक वेळेस मी माझ्या बाप्पाला फोन करायचा असला का प्रेमात बोलते आणि जिरवता तो पाय पडू का झक मारायला पडते का आधी मारू मारू घेतलं हे इकडे सुजावलं इकडे तू मारलं लक्ष्मी तू लक्ष्मी मागालात हा माहितीये म्हणून मी आता दारू घेतो हॅलो हा बोल ना. हा मेरे बोला बस. पप्पा तुम्ही रानात आहे का? गपचित बसा तुम्ही नाही का हा माझ्याकडून खरंच इतकी मोठी चुकी झाली ना मी सांगू शकत नाही बाप्पा आता काय बोलू मी कसं सांगू तुम्हाला मलाच कळ ना काय झालं काय नेमकं का बरं रडू राहिली? पप्पा मला हे मारलं यांनी मारलं हा. का बरं? 8 दिवसापासून सारखे दारू पिऊन येऊ राहिले हत्या पाहुणे चांगलं होतं काय झालं अचानक बिघडलं? रोज दारू पिऊन येतो रोज मारहाण करतात असं साईन करत चालले मी म्हणते नको आपण आपल्या मनाने करेल मग निघून ये मग तू मायरा. येऊन देत नाही काहीच करून देत नाही घराच्या बाहेर निघून देत नाही रोज संध्याकाळी पिऊन येतो मारीला अगं बुकुण्या बोलव का ऐका त्या ऐकलं का बाप्पा तुम्हाला आवाज येतोय काय ऐकायला कसं बर आता चंपेला कानपर फोडीला का उठल्या आता मी तुम्ही काय बसा तुम्ही बिलकुल अंगाला हात लावायचं नाही माझ्या पप्पा येऊ राहिले आता बरं लगेच मी काय म्हणतो ऐकायचे का? हा. बरं आता फोन ठेव मी लगेच येतो आणि तुला जेवण येतो मायराला. पप्पा तुम्ही ना दुपारपर्यंत या काही मी लगेच 1 तास येत तुला. ते रोज संध्याकाळी पिऊन येते आज तर सकाळ सकाळ बोनी करून आले ते जाऊ दे त्याला वाटलं त्याला दिवसभर पिऊ दे आता हं. काही म्हणू नको तोंडी लागू नको निष्काळी टोला टाळा लागेल हं. निष्काळ तुझ्या जीवाचं काही होईल हं. आणि तू काही तुझ्या जीवाचं काही करू नको जरा बरं बरं मला ये परत कोण आली का मला बोलत आहे हा येतो मी हा हा, ठेव हा. हा आता आहे ना आता तुम्ही पाच आता तुमची कशी जिरू होते ना पाहता तुम्ही मी चाललो आता काय मी चाललंय? नाही. नाही आता इकडे बसून राहायचं जायचं नाही तुम्ही कुठं मी गावात जाऊन येतो ना 1 क्वार्टर पिऊन क्वार्टर पिऊन म्हणजे आता पण तुमची जिरली नाही का आता मग तो बाप येईल तो मला मारील मारलंच पाहिजे तुम्हाला मी मारणे खायला त्याला डोकं कुकर बिकर हानी त्या डोक्यात फोडून टाकेल का डोकं तुला सुद्धा उभे चिरून टाकेल मला उभे हा थांबा ना आता तुम्हाला सांगते कसं चिरता म्हणजे तुला आणलं माझ्या घरी मी काय गुन्हा केला काय आलं माघारी म्हणजे काय मी लग्न करून आले का पळून नाही आले लग्न करून आणली म्हणून बघ चालायचं मला राईट आहे तो म्हणजे तुला 4 चौघ आणू शकतो 100 माणसं आहे तो मारू शकतो तो नवरा आहे नवरा कोणीच हात लावू शकत नाही मला नवरा म्हणजे तुम्ही कधी बी अशी दादागिरी करशील का माझी काही चूक नसताना मारता मला काही नसताना तुम्ही हे करता प्रत्येक वेळेस ऐकून घेते किती दिवस ऐकणार मी तुमचा अगं चंपा तू लगेच फोन लावला 2 चापटी मध्ये फोन लावला आई बापाला नाही मग एक काम करते मी मेले का मग फोन लावते मी माझ्या आई बापाला अरे मी मेलो मग आज कस काय मारशाल तुम्ही म्हणजे आम्हाला मारायचं तुमची तुम्हीच दारू प्यायची पुरी आणि आम्हाला बोलू लागले त्यांच्या धाकाने मला कस तरी होते कसं तरी होतं लाज वाटत नाही का दारू प्यायला मग धाकाने कसं तरी होतं म्हणजे कमी तुम्हाला काय धाकच ठेवू राहिले काय ए भाऊ मला वाटत्या मला जायचं पहिले बाहेर मला उठव वांटे होते का खरंच हा आता काय करू बाई या बाबाचं मी उठा काय मा डोक्याला काम ताणे पडशान मला घेऊन पडशान चला वा बाई करा तिकडं अहो करा ना आता पटकन काही मा बाप कधी होता आता लयच येळ झाला आता कवा येतो कधी नाही. चंपे तू तर बापाला का बोलावलं का बोलवलं म्हणजे तुमचं कवर ऐकू मी आता हे तू एवढे दिवस मग मार खाला ना आता खाणार नाही नाही आता ना लय डोक्याच्या वर पाणी गेलं मी नाही कमी खायला मला बोलायची पण कॅपॅसिटी नाही आता चंपे त्यामुळं मी दारू ओकलो त्यामुळं क्वार्टर नाही पेलो मला दारू वकले मग मा करायला पाहिजे का तुम्ही दारू मी म्हणले होते का पिवा म्हणून चंपे हा. तुला पटलं पाहिजे एवढे दिवस मग आजचा मार खाला आणि 2-3 दिवसापासून तुला त्रास दिला मी अगं आपल्याला पैसे आले 4 लाख रुपये मग काय करायचं कायचे पैसे आले हे बँकेत आपल्या तर वावराचे पैसे येऊन काय पडले रे? ते. बरं आहे का? काय नाही पप्पा हा? हे माणूस पहा ना राम कसं राम मामा हा राम राम तू टाक उभे राहा लांब उभे राहायचं लांब का बरं? बरं महापुरीनं फोन केलता हा? काय बरं गप आता रडू नको थांब मी आले ना मी आहे ना ते गप गप का का पुरीला मारलं तुम्ही? मामा तुम्ही घरात चला तुम्हाला बाहेर नाही सांगणार नाही घरात नाही येणार मला घरात यायची इच्छा सुद्धा नाही तुमच्या मामा नाही मी तुमच्या- पाय सुद्धा ठेवणार नाही मध्ये हा बोला पटकन मामा काय काय चुकलं चुकलं महापुरीचं काय चुकलं? अहो तिला म्हणलं ताट कर हा? बर मग तिनं ताट सुद्धा नाही केलं का बरं नाही केलं? तिला विचारलं काय नाही केलं अहो 4 लाख रुपये आणले मामा मी परवा दिवशी हा मी हिच्या मा खात्यात टाकले हिच्या खात्यात टाकले काय काय हा?
मा खात्यात टाकले म्हणजे जॉईंट खात हिच्या पण- टाकले होते ते ना हिच्याकडून मी 5,000 रुपये मागितले सकाळी 10 रुपये द्यायना नाही. गेले चांगल्या कामासाठी मागितले अहो बाप्पा. काय बोलायचं जावई तुम्हाला पटायला पाहिजे. तुम्ही 4 लाख रुपये आणले जॉईंट खात्यावर टाकले आणि वरून बायकोला म्हणते मला 5,000 10 रुपयाला. लाज वाटते का बोलायला? अहो मामा 4 लाख रुपये थोडे झाले का? हा एक का? 90 पर्यंत 10-20 म्हणजे रुपये. तुम्ही सासऱ्याला सांगायचं का बा मी 10 रुपयाला पैसे मागितले होते बा. आता पेलो हिच्या टेन्शन मुळे मामा काय वागत? तुमची पोरच अशी वागते मग माझं. काय टेन्शन नाही हा? म्हणजे मा टेन्शन काय यायला मला विचारा ना. खायला व्यवस्थित दिलं तर मी काल 10 रुपये मामा सांगा बरं आपण काय तुम्ही एवढं मारित असता का महापुरे? तुम्ही सांगा बरं. खायला म्हणजे 4-5 सापटी मारलं लय मारलं. पप्पा येईल का मी उपाशी मारते का बरं सकाळ संध्याकाळ तुम्हाला माहिती आहे ना जाऊ देते द्या. का देते का तुम्हाला ती करून? अहो, ती करून देती तिचं काय वाद नाही नाही स्वयंपाक पाणी देते का नाही करू? सगळं करून आणि देती पण मा एक म्हणणं आहे तिने मी बोलल तशी वागायचं ना तिने हा, मग याच्या बोटावर खेळलं पाहिजे असं माणूस तिने एवढे मी दिवस बोलल खेळत तशी होते वागत ना नाही. मी. नाही पण तुम्ही असं नाही करायचं. काय त्या पुरीचा अवसर करून ठेवला मावाल्या. अहो आले आले मला बाहेर उचकीत होती उचकीत मग मुश्किल नाही तर काय करीन तुम्ही मग? निघा म्हणून या 2 ठाक्या लागले मी. हा ना? हा मग आता बरं वाटलं का? मग आता बरं वाटलं म्हणलं मग शांत बसली तेवढ्यात. जर टोला टाळा लागला असता काय कमी जास्त झाला असतं मग 4 लाख रुपये दवाखान्यात नेली असती रिपेअर केली असती 2 मिनिटात. ते पाहुण्याच्या अंगातले चरबी अजून हा? चरबी म्हणजे काय पाहुणा तुमचा पैसा आला तुमचा या वा, जावई. ते माणूस पाकच आहे त्याच्या अंगावर काय? वाय हिंडू राहिला पा काय एक पाय वर काय वाय चड्डी हिंडू राहिला खोचली, वा. आणि एक चड्डी खाली इकडे एक बाई वर एक खाली. काय अवतार केला तो मी पाहुणे. अहो मामा पिक्चरला राहिलो तुम्ही पिक्चरला हा काय? पिक्चर पाहत होतो मी दादा कोंडक्या. अरे वा बरं बरं. मग तसाच सीन इकडे घरी घेऊन आलो. तिकडे पिक्चर पाहिला आणि इकडे धिंगाणा केला बा. मग हुसकायला लागली मला मग काय करू. हा? मग आपण व्यवस्थित यायचं ना घरी. नाही हो बाप्पा हा, आपल्या अक्कल मला नाही का? राहायचंच नाही इकडं मला यायचं आपल्या बायकोला दारू पाणी चालत नाही काही नाही. या बा हा? मी आपल्याला मटण आणतो. तो मटण आहे तुमचं मटण तुम्हीच खा बाबा हो. मामा तुम्ही सुखी न राहा. तुम्ही काय नाही राहतो बाबा, मी बघले नाही राहणार इकडं मला नाही यायचं तू तयार कर तुझी बॅग बर. हा बरं मी काय म्हणते तू तवाली बॅग बरं कपडेला ते हा. अजिबात थांबू नको. चल मी तुला घ्यायला चालू आता. हो मामा नाही तुमच्या अजिबात नाही, नाही. मला हो, इकडं नका. राहायचंय. ए, चंपे कारण इकडे. तुमचं नाही, तुमचं लय वखत पाहिलं मी म्हणलं मामा. आता पाहुणा सुधारेल नंतर पाहुणा सुधारेल पण तुमच्यात काहीच बदल होत नाही. हो, मामा. नाही नाही शेवट शेवट बाई, एवढा- एक वाणिकीची पोरगी एवढं नाही. ऐका ना, हो. एवढा माझा काळजाचा तुकडा तुम्ही ताब्यात दिला एवढा माहिती का? टाइम आहे का मामा नाही मी ऐकणार नाही. मी आतापर्यंत तुमच्यात भाग घेतला का नवरा बायको अहो, मध्ये? 6 महिने झाले नाही. लग्नाला, मी- लग्न झाले. मी काय भाग घेतला नाही म्हटलं जाऊ बा नवीन लग्न व्हायले नवरा बायको आहे पोरगळपणा आहे होतच राहते नवरा बायकोची भांडणं पण तुमच्याला आता लय अति झालं मला काही सहन होत नाही. हे काय बस. आता 6 बघा. महिन्यात नाही एकटेच आता थापीत बसा एकटेच राहा मला नाही राहायचं ए, अगं, तू तरी थांब ना. नाही नाही मला ऐक ना. जायचं चाल काय काय चल मामा तुमच्या पाया पड काय? अहो नका नेऊ. आता नाही आता जाऊ तुमच्या हाऊस अहो एक कोणती एक आहे काय बायको. मग आहे ना मग मला एकच पोरगी आहे ना मग मी काय करू मग आता. मला काय घरी नाही ठेवायची पूजा करायची तिची. मी तुमचं लग्न लावून दिलं तर बरोबर ना. हो मामा आणि मग अहो, तुमची मा प्रेमात- काय हा? प्रेमच सांगतोय हिला तुम्ही घरी न्यायचं नाही. कोण नाही ना नाही माझ्या चला. काळाचा तुकडा आहे जरा. नाही पप्पा चला चल. तुम्ही तुम्ही हिला घरी नेलं का मी संध्याकाळी तिकडे येणार. नाही नाही, नाही म्हटलं ना नाही यायचं आपल्या मला. दारात यायचं नाही. तिकडे आता काय आल्यानंतर करायचं तिकडे आल्यानंतर खेळ वाहणार. आता हाताने करायचं मस्त आहे की व्यवस्थित हा? एकटेच करा तुम्ही हाताने हा? हा चला आता चल गे पुरी चल. हा. ये मामा आले गेले मा चंपीला घेऊन. अरे काय नसतं मारलं ते परवडलं आणि तिने मला उचाकलं इथून. मग मी काय करू आता. हा जाऊ दे मरत 2 दिवसात ती परत रिटर्न येईल माझ्यासाठी. तिला मावाली काळजी 100% लागल. तिचा बापच तिला इथं आणून घालील. मी जातो घर झोपून घेतो मी आता परत बाहेर नाही येणार.